सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या रविवारच्या साप्ताहिक सत्संग कार्यक्रमामध्ये. भगवान श्रीकृष्ण यांचं प्राकट्य जन्मतिथी श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव लवकरच येत आहे आणि तो दिवस आहे आणि तो दिवस आहे पुढच्या महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यात 4 तारखेला शुक्रवारी. आणि जवळजवळ 1 महिना राहिला आहे फक्त भगवान श्रीकृष्ण यांच्या प्राकट्याला. तर आपण जेवढे दिवस आपल्याला मिळतील तेवढे दिवस आपण भगवान कृष्णाच्या लीलेवर चर्चा करूया. आणि भगवान कृष्ण यांचं प्राकट्य आपल्या हृदयामध्ये अगोदर होऊ द्या, मग बाहेर वाढदिवस साजरे करणं सोपं जाईल. जोपर्यंत भगवान हृदयामध्ये स्थित आपल्याला अनुभूती होत नाही तोपर्यंत बाह्यदृष्ट्या त्यांचा वाढदिवस साजरे करायला असा काही खास रस येणार नाही, आनंद येणार नाही आहे. म्हणून प्रिपेरिंग द मूड फॉर जन्माष्टमी. श्रीमद भागवतामध्ये किती स्कंद आहेत कोण सांगेल? हातवर करा. फक्त हातवर करायला सांगितलं होतं मी. ऑलरेडी बोलले त्या 12 स्कंद आहे श्रीमद भागवतामध्ये. त्यामध्ये प्रथम जे 9 स्कंद आहेत, या 9 स्कंदामध्ये विविध वंशावली, ब्रह्माजी, त्यांच्यापासून येणारी वंश परंपरा, प्रजा, त्याच्यानंतर प्रजापती आणि प्रजापतीपासून येणारी प्रजा, अशा पद्धतीने वंशावली येते आणि याची चर्चा केली. आणि येणाऱ्या राजा प्रजातून काय घटना घडल्या त्याच्याविषयी चर्चा करण्यात आली. त्यानंतर 9व्या स्कंदापर्यंत पुढे जाऊन सूर्यवंश यावर चर्चा झाली, ज्यामध्ये प्रभू रामचंद्र सुद्धा येतात. रामचंद्र कुठल्या वंशामध्ये आहेत? सूर्यवंशी, रघुवंशी त्यांना म्हणतात. आणि ही लीला, ही कथा 9व्या स्कंदापर्यंत झाली. आणि त्याच्यानंतर 10वा स्कंद जेव्हा सुरू झाला तेव्हा परीक्षित महाराज शुकदेव गोस्वामीने म्हणतात की तुम्ही मला सगळ्या लीला भगवंतांच्या विस्तारित सांगा, कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट घेऊ नका. भागवतम सुरू होऊन भागवतम किती दिवसाचा चालला? 7 दिवसाचा भागवत चालला. दिवस आणि रात्र कुठल्याही प्रकारचा स्टॉप, स्टेशन, ब्रेक, खायला प्यायला किंवा जायला कुठल्याही प्रकारचा ब्रेक न घेता सातत्याने ही भागवत कथा सुरू होती. आणि त्यानंतर जवळजवळ 3-3.5 दिवस होऊन गेले होते आणि कंटिन्युअसली शुकदेव गोस्वामी आणि परीक्षित महाराज तिथे बसलेत आणि बाकीचे सगळे जे लोक ऐकायला आले ते सगळेजण आपापले जागी बसले होते. त्यांनी काय पाण्याचे बॉटल घेऊन नव्हते आले बसायला, किंवा त्यांच्याकडे असं कुठलं ऑनलाईन नव्हते ते की आता आम्ही भागवत सप्त्यामध्ये बसलेलो आहे आणि हे इथे परीक्षित, ये परीक्षित है, ये शुकदेव गोस्वामी है और ये मैं हूँ, असं करतात ना. असं काही त्यांनी केलं नाही. तिथे कंटिन्युअसली भागवतामध्ये पूर्णपणे तल्लीन. आणि परीक्षित महाराज म्हणतात की अशी कुठली चिंता करू नका की मी उपाशी आहे आणि मी एक राजा आहे आणि म्हणून तुम्ही लीला शॉर्टकट करू नका, सगळ्या लीला विस्तारित सांगा. मला कुठल्याही प्रकारचे ताण लागले नाही, भूक लागली नाही आहे, कारण या कथा भगवंताचे श्रवण करूनच माझं पोषण होतं आहे. मला भागवत कथा संपल्यानंतर प्रसादाची आवश्यकता, महाप्रसादाची आवश्यकता नाही, भंडाऱ्याची आवश्यकता नाही.
आणि म्हणून शुकदेव गोस्वामीने हे ऐकून खूप उत्साह आला की ऐकणारा श्रोता एवढा उत्सुकतेने श्रवण करतो आहे, तर बोलणाऱ्याला पण तेवढा उत्साह येतो. आणि शुकदेव गोस्वामी उत्साहाने सांगायला लागले. 10वा स्कंद सुरू झाला, ज्यामध्ये वर्णन सुरू करतात की सूर्यवंश चर्चा झाली, आता चंद्रवंश चर्चा सुरू करतो. आणि चंद्रवंशामध्ये त्यांनी सुरुवात केली जिथे सोमवंशामध्ये सोम हा चंद्र हा एक ग्रह पण आहे, पण एक व्यक्ती पण आहे, राजा पण आहे त्याचा, तो ग्रह चालवतोय. आणि त्यांचा विवाह झाला, नॉट विवाह पण त्यांचा एक तारापासून त्यांना मुलगा झाला, त्याचं नाव होता बुध. बुध हा पण एक ग्रह आहे, पण एक व्यक्तीसुद्धा आहे, राजासुद्धा आहे. आणि त्यांच्यापासून पुढे जाऊन जी परंपरा सुरू झाली ती आली पुरुरवा राजा, नहुष राजा आणि त्यानंतर ययाती महाराज. ही परंपरा सुरू झाली परत चंद्रवंशामध्ये. ययाती राजापर्यंत. ययाती फार पराक्रमी राजा होते. त्यांचा विवाह झाला होता शुक्राचार्याची मुलगी देवयानी याच्याशी. देवयानी ही ब्राह्मणी होती आणि ययाती राजा एक क्षत्रिय होते. दोघांचा विवाह झाला. जनरली असा उलटा होत नाही. पुरुष हा उच्च कास्टचा पाहिजे आणि स्त्री खालच्या कास्टची असेल तर चालेल. म्हणजे मुलगा जास्त शिकलेला पाहिजे, मुलगी कमी शिकलेली असेल तर चालेल. मुलगी जर जास्त शिकलेली असेल आणि मुलगा जर कमी शिकलेला असेल तर मग त्याला आयुष्यभर शिकवण मिळते, ट्युशन मिळते. आणि म्हणून मुलाकडे योग्यता जास्त पाहिजेत मुलीपेक्षा, त्याच्याने ती एक योग्यता मानली जाते. पण इथे एक वेगळी परिस्थिती होती, त्यामुळे त्यांचा विवाह झाला. पण राजाची मुलगी शर्मिष्ठा ही सुद्धा त्यांच्यासोबत दासी म्हणून गेली होती, त्याच्यामुळे तिच्यापासून तिला अजून 3 मुलं झाले. देवयानीपासून 2 मुलं आणि शर्मिष्ठापासून जी की राजकन्या होती तिच्यापासून 3 मुलं झाले. या 3 मुलांपैकी एक होते यदू राजा पुरू. आणि ह्या पुरू राजापासून पुढे जाऊन पांडव आले. आणि देवयानीपासून त्यांना 2 मुलं झाले, त्याच्यापैकी एक होते यदू. राजा यदूपासून पुढे यादव आले. यदूंचे पुढे परंपरा त्यांना यादव म्हणतात. आणि या यदू कुळामध्ये, या यादव परिवारामध्ये पुढे वसुदेव महाराज आले. आणि वसुदेव महाराज यांचे पुत्र भगवान कृष्ण झाले. वसुदेव हे पण यादव कुळामध्ये आले. त्याच्यानंतर वसुदेवांपासून नंतर पुढे कृष्ण आले. पण कुळ मात्र यदू राजापासून आहे, म्हणून त्यांना सुद्धा यादव म्हणतात पुढे येणाऱ्या सगळ्या कुळांना. तशा पद्धतीने कृष्ण यादव कुळातले संबोधले जातात. तर असे चंद्रवंशामध्ये भगवान कृष्णांचा प्राकट्य झाला असं वर्णन 10व्या स्कंदामध्ये सुरू झालं. आणि शुकदेव गोस्वामी सांगायला सुरुवात करतात की भगवान कृष्ण यांचं प्राकट्य किती दैवी आहे. तर भगवंतांच्या लीलेमध्ये आपल्याला 2 ॲस्पेक्ट, 2 विचारधारा किंवा 2 प्रकारचा दृष्टिकोन बघायला मिळतो. एक भगवंतांचा दिव्यता आणि दुसरी भगवंतांची मानवता. बऱ्याच वेळा त्यांची मानवतेकडे बघून लोकांना त्यांना मानव म्हणून स्वीकार करायला सुरुवात करतात आणि त्याला गांभीर्याने घेत नाही भगवंतांना, त्यांच्या आज्ञाचं पालन करत नाही आहे. आणि कधीकधी भगवंतांची दिव्यता एवढी दिव्यता म्हणून स्वीकार केली जाते की ते पण एक व्यक्ती आहेत हे बघायला माणूस विसरतो. आणि त्यांच्या दिव्यतेमध्ये एवढे मग्न होतात की त्यांना एक वेगळंच काहीतरी किंवा अप्राकृत अशा स्वरूपात त्यांना समजून बसतात. उदाहरणार्थ, आपण एक मनुष्य आहे, आपल्याला शरीर आहे, आपल्याला इंद्रिय आहेत, आपल्याला डोळे, नाक, कान, हात आहे. भगवंत नाही, भगवंत दिव्य आहेत, भगवंत महान आहे. ते आपल्यासारखे मनुष्य नाही आहे, त्यांना आपल्यासारखे हात नाही, पाय नाही, डोळे नाही, हे नाही. मग कसे ते दिव्य. आणि त्या दिव्यतेमुळे त्यांना कधीकधी निराकारसुद्धा लोक संबोधतात की अशी काही डिवाईन शक्ती, पॉवर जी ही सृष्टी चालवते. नाही, भगवंताचे दोन्ही ॲस्पेक्ट आहेत आणि दोन्ही ॲस्पेक्टने ते कार्य करतात. तर भगवंताचा डिवाईन ॲस्पेक्ट, दिव्य भगवंतांचा एक त्यांच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन दिव्यतेने जर बघितला तर भगवद्गीतेमध्ये स्वतः भगवान कृष्ण सांगतात
अजो ओपिसन अव्ययात्मा 4 अध्याय 6 श्लोक. 4 अध्यायामध्ये 2 श्लोक फार महत्त्वाचे येतात. यदा यदा ये धर्मस्य 2.7, 4.7, 4.8. यदा यदा ये धर्मस्य ग्लानिर्भवती भार अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मनः. हे श्लोक माहिती आहे सगळ्यांना, पण त्याच्या अगोदरचा एक श्लोक आहे 6 नंबरचा. हा श्लोक फार महत्त्वाचा आहे. अजो अपिसन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरो अपिसम प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममायया. भगवंत म्हणतात मी कसा प्रकट होतो? संभवामी, मी कसा प्रकट होतो? आत्ममायया, माझ्या स्वतःच्या अंतरंगा शक्तीने, दैवी शक्तीने मी प्रकट होतो. आपण सगळेजण प्रकट होतोय भगवंतांच्या बहिरंगा भौतिक शक्तीच्या प्रभावाने. म्हणून शरीर पण भौतिक तत्वाने बनलेलं आहे. भगवंत जरी आपल्यासारखेच प्रकट होताना दिसतात तरी पण ते भौतिक तत्वाने नाही किंवा भौतिक नाही आहेत. ते त्यांचं शरीर सच्चित आनंद असतो. मग हे भगवंत यांचा डिवाईन ॲस्पेक्ट काय आहे? तर जन्मसुद्धा आपल्या जन्मापेक्षा वेगळा आहे. जनरली एका मनुष्याचा जन्म कसा असतो? त्याला 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये राहावं लागतं. गर्भवास त्याला सोसावा लागतो. त्याच्यामध्ये एका पोझिशनमध्ये तो राहतो. त्याला म्हणतात गर्भासन. नवीन योगाचा प्रकार आहे. आणि त्याच पोझिशनमध्ये राहून परवा आम्ही एका ठिकाणी गेलो होतो 2 दिवसापूर्वी, 2-3 या पुराच्या अगोदर. तर एका डॉक्टरला भेटायला गेलो होतो. पेडियाट्रिक होते ते. आणि तिथे एका आमच्यासमोर एका बाळाला घेऊन आली होती आई. तो मुलगा 1-2 दिवसाचा असेल. आणि त्याला दाखवलं, डॉक्टरांनी बघितलं त्याला. आणि त्याचा पाय, मुलं कसे उलटे असतात झोपलेले लहान मुलं, आणि पाय त्यांचे असे काही सरळ झोपत नाही, ते असे वाकडेच असतात ना, हात आणि पाय असे वाकडे असतात आणि मस्ती करत राहतात. तो पाय असा त्यांचा वर होता आणि तो असा 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 पाय असायला पाहिजे, तो असा होता तेडा. मग त्या डॉक्टरने सांगितलं की ह्या पायाला तुम्ही असं करा. आणि ते पोरगं रडायला लागलं. असं करून त्याला म्हटलं की असं 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 करत राहा. तो पाय थोडा असा झाला आहे, याला तुम्ही आत्ताच व्यायाम द्या. दिवसातून दर एक तासाला 2 तासाला असं करत राहा. त्याचा पाय थोडा असं झालं पाहिजे. आणि मग ते म्हटले गर्भामध्ये असताना तो एका साईडला गेला असेल आणि त्याच्यामुळे ते पोझिशनमुळे ते पाय थोडं त्याचा असं झाला असेल. त्याच्यामुळे त्याला असं करत राहा होऊन जाईल. तो प्रभाव आहे गर्भामध्ये कशा अवस्थेमध्ये राहतो. आणि आईच्या पोटामध्ये बाळ असो, आई जशी झोपते त्या कानी पोरगं जातो. ती इकडे झाली तर तो इकडे जातो, तो इकडे झाले तर इकडे. त्याचे काही नियम आहेत का कुठल्या साईडला झोपलं पाहिजे? नियम असतील पण कुठली आई पालन करते? कशी झोपत राहते ती? जशी झोपते तसं पोरगा एक साईडला जातो, त्याच्यावर दाब पडतो. तर आणि त्याच्यानंतर जेव्हा जन्म होतो त्यावेळेस लेबर पेन, भयंकर वेदना होतात आईलासुद्धा आणि बाळालासुद्धा. खूप भयंकर वेदना होतात. आणि त्याच्यानंतर जसा जन्म होतो तसा तो एकदम वेदनायुक्त परिस्थितीतून बाहेर निघतो आणि एकदम रडायला लागतो. तो भौतिक जगामध्ये आल्यानंतर खूप त्याला त्रास होतो. भगवंताचा जन्म असा नाही होत. भगवंताचा जन्म दिव्य. भगवंत गर्भामध्ये प्रकट झाले. सगळ्यात अगोदर भगवंत गर्भामध्ये प्रविष्ट झाले कसे? नंद बाबा इकडे वासुदेव यांना स्वप्न पडला की भगवंत त्यांच्या मनामध्ये प्रकट झाले. आणि भगवंताचं ते दिव्य स्वरूप बघून एकदम ते गदगदित झाले आणि मनातून ते त्यांच्या हृदयामध्ये प्रविष्ट झाले. हृदयातून ते ट्रान्सफर झाले देवकीच्या आणि यशोदेच्या हृदयामध्ये आणि तिच्या हृदयातून तिच्या गर्भामध्ये प्रविष्ट झाले. आणि भगवंतांनी गर्भामध्ये आश्रय घेतला आहे हे त्यांना कळलं आणि लगेच ते उठले. आणि सकाळी जाऊन लगेच आपल्या पत्नीला म्हणतायत की बघ मला काय स्वप्न पडलं काल, की भगवंत माझ्या अगोदर मनामध्ये प्रकट झाले, नंतर हृदयामध्ये प्रविष्ट झाले आणि हृदयातून तुझ्या हृदयामध्ये आणि तुझ्या हृदयातून तुझ्या गर्भामध्ये प्रविष्ट झाले. आणि त्या म्हटल्या माताजी मला सुद्धा सेम स्वप्न पडलं की भगवंत माझ्या हृदयामध्ये प्रकट झाले आणि हृदयातून माझ्या गर्भामध्ये प्रविष्ट झाले. सांगा आपल्या आईबाबाला किती जणांना स्वप्न आले होते?
आपण पोटामध्ये असताना असे काय स्वप्न आले होते? तर ही डिवाइन अरेंजमेंट आहे भगवंताचं असं प्राकट्य होण्यासाठी. आणि जेव्हा गर्भामध्ये भगवंतांनी प्रवेश केला तेव्हा त्यांचा गर्भ एकदम तेजस्वी झाला आणि देवकीच्या शरीरातून एक दिव्य तेज बाहेर निघायला लागला आणि देवकी एकदम आकर्षक बनली, अतिशय आकर्षक बनली. आणि त्याच्यामुळे सगळे लोकांना कंसाला ती खबर गेली की देवकीचा 8वा पुत्र गर्भधारण केला आहे आणि देवकीचं विशेष तेज वाढतंय, म्हणजे नक्कीच हा विष्णू असेल, याला मला ठार करायचं आहे. कोणाची आयडिया होती? कंस. मग कृष्ण हृदयामध्ये आहेत हे गर्भामध्ये आहेत हे बघून सगळे देवता, सगळे विशेष जो मुख्य देवतागण आहेत ते सगळे देवकीच्या कारावासामध्ये आले आणि देवकीच्या समोर उभे राहून गर्भाला प्रार्थना करतायत. गर्भस्तुती म्हणून 2रा अध्याय आहे 10व्या स्कंदाचा. प्रार्थना करतायत, हे भगवान, आम्ही तुमचे दास आहोत आणि तुमच्या येण्याची वाट बघतोय आणि तुमच्यामुळे ही सृष्टी चालते. आणि अशा पद्धतीने ते स्तुती करायला लागले. त्या स्तुतीला म्हणतात पुरुषशुक्त प्रार्थना, जे देवतागण भगवंतांना अर्पण करत असतात, पुरुषशुक्त प्रार्थना. आणि मग देवकी जेव्हा हे बघायची की हे सगळे मोठे मोठे देवतागण माझ्यासमोर येऊन हात जोडून प्रार्थना करतायत, म्हणजे नक्कीच काहीतरी विशेष असेल, माझ्या गर्भामध्ये विशेष बाळ असेल, याची चाहूल त्यांना पण लागली होती. तर देवतागण येऊन प्रार्थना करणं गर्भस्थ भगवान कृष्णांना हे काही साधारण नाही आहे, दिव्य आहे. आणि जेव्हा भगवंताचा जन्म झाला त्यावेळेस काही लेबर पेन नव्हता. भगवान कृष्ण त्यांच्या गर्भामध्ये होते. गर्भामध्ये भगवंत असताना त्यांना एका पोझिशनमध्ये राहावं लागलं असं पण नाही आहे. ते त्यांच्या पोझिशनमध्ये होते दिव्य रूपामध्ये. जेव्हा ते गर्भातून बाहेर आले तेव्हा गर्भामध्ये होते आणि जस्ट गर्भातून बाहेर आले आणि बाहेर समोर चतुर्भुज विष्णू रूपामध्ये समोर उभे, शंख चक्र गदा पद्म धारण करणारे. आणि जेव्हा भगवंत समोर आले तेव्हा देवकीचा गर्भ खाली आहे ना, डिवाइन अरेंजमेंट. आणि मग भगवंत सुंदर, आणि जेव्हा भगवंत चतुर्भुज रूपामध्ये त्या काल कोठडीमध्ये होते तिथे दिव्य तेज पसरला आणि सगळे जे पहारेकरी होते झोपी गेले. वसुदेवच्या बेड्या तुटल्या, देवकीच्या बेड्या तुटल्या आणि लगेच त्याने कृष्णांना प्रार्थना करायला सुरुवात केली, हे भगवान, तुम्ही भगवान विष्णू आहात, परतत्व आहात, माझ्याकडे तुम्ही पुत्ररूपाने प्रकट झाले आहेत, खूप खूप धन्यवाद वगैरे. खूप सुंदर स्तुतींनी त्यांची शब्दाने त्यांची स्तुती करून लागली. आणि त्यानंतर भगवंत आणि नंतर देवकी आणि वसुदेव म्हणत आहेत की हे भगवान, तुम्ही प्रकट झाले, खूप चांगली गोष्ट आहे, पण कंस फार क्रूर आहे. तो जर इथे आला तर तुम्ही एवढे मोठे आहात, तुम्हाला आम्ही लपू कसं काय, म्हणून तुम्ही छोटे व्हा. आणि त्यांची ही चिंता बघून भगवंतांप्रती प्रेम आणि प्रेमापोटी चिंता बघून भगवंत छोटे झाले, एक लहान तान्ह्या बाळासारखं, जेणेकरून त्यांना लपू शकाल अशी त्यांची आयडिया होती. विचार करा, जे भगवान शंखचक्र गदाधारी चतुर्भुज रूपामध्ये तिथे आपल्या पूर्ण ऐश्वर्यासहित प्रकट झालेले आहेत, तिथे कंस त्यांच्यासमोर कोण आहे? किडा मकोडा आहे. हे पहिली गोष्ट, येऊ तरी शकतो का? नाही येऊ शकत. आला तरी काय करेल? भगवान विष्णूंना समोर काय करेल? पण हा प्रेम आहे. आणि म्हणतात ना, प्रेम आंधळं असतं, हे असं असतं. भगवंत त्यांनी म्हटलं की त्यांनी पुढचा मिशन दिला वसुदेवला की मला तुरंत इमिजिएटली इथून घेऊन मथुरेला
गोकुळात घेऊन चला, जिथे नंदबाबा राहत आहेत. यशोदेला रात्री मुलगी झाली आणि तिला प्रसव वेदनेमुळे ती अतिशय थकलेली आहे, झोपलेली असेल. मला तिथे ठेवा आणि त्या मुलीला इकडे घेऊन या. एक्सचेंज ऑफर. आणि भगवंतांनी वसुदेवने तसंच केलं. जसं ते त्यांना घेऊन जायला निघाले, वसुदेवने कुठल्याही प्रकारचं कारण दिलं नाही की भगवंत तुम्ही सांगताय तिकडे घेऊन जा, पण मी जाऊ कसा? काल कोठडीमध्ये मला अटकवून ठेवलं आहे. एवढे सगळे शिपाई आहेत आणि किती गेट होते? एक गेट नव्हता, 7 गेट होते. एका पुढे एका पुढे एका पुढे एका पुढे एका पुढे प्रत्येक गेटवर पेहरेदार होते. बाहेर निघू नव्हते शकत. आणि मोठ्या मोठ्या बेड्या ठोकल्या होत्या वासुदेवला आणि देवकीला, दोघांना. भगवंतांनी सांगितलंय, लगेच त्यांनी काहीतरी शोधलं, टोकरी बिकरी काहीतरी शोधलं आणि त्याच्यामध्ये बाळाला ठेवलं. आता त्याला घेऊन जाणार आहेत, लांबचा प्रवास आहे. जेव्हा लांबचा प्रवास असतो तेव्हा आईला चिंता असते की अरे बाळासोबत काहीतरी डबा, टिफिन काहीतरी पॅक करून द्या. चॉकलेटं बिकलेटं आजकाल देतात आई. आजची आई काय करते माहिती आहे का? पटकन येऊन काय करते, चॉकलेटं भरते, कॅडबरी भरते, पॉपकॉर्न भरते, हल्दीरामचं भरते, काय म्हणतात त्याला, कुरकुरे ते भरते. पूर्वीची आई काय भरायची? लड्डू, करंजे, चकली. त्यांना सवय असायची बनवायची आणि त्यांना आवड पण असायची. त्याच्यामुळे दिवाळीला पण त्या स्वतःच बनवायच्या, सणाला पण त्या स्वतःच बनवायच्या. आता सवय नसते आतापर्यंत बनवायची, कारण हल्दी कुरकुरीमध्ये काम चालतं आणि त्याच्यामुळे दिवाळीला अचानक लोड येतो. त्याच्यामुळे ती सवय नाही करायची. त्याच्यामुळे एखाद्या हलवाईला द्या, सगळं सामान घेऊन ते हलवाईजवळ जातील, तिथे बसून बनवून घेऊन येतील आणि काय म्हणतील, वेळ कुठे आपल्याला बनवायला? तिथे बसून काय केलं आहे ना? अशीच अवस्था आहे आज. आणि त्याच्यामुळे ज्यांना खाऊ घालता त्या खाऊ घालणाऱ्यांवरचा विशेष प्रेम जात नाही, बनवलेल्या वस्तूमधून प्रेम जात असतो. आजकाल प्रॉब्लेम असा आहे की बनवणारे कामवाले बाई, मग सगळा प्रेम बाईवर गेला तर तर ही जी संस्कृती आहे ती खूप चांगली होती अगोदरची. आणि म्हणून देवकी मैया म्हटली की पहिलं बाळ इथून जात आहे, मी त्याला काय त्यासाठी काहीच करू शकत नाही, कमीत कमी दूध तर पाजते त्याला. आणि त्याला दूध पाजलं, पोट भरून दूध पाजलं कृष्णाने, पण दूध पिलं. कृष्णाने पण दूध पिलं. ते जनरली बाळ झाल्याबरोबर लगेच दूध येतं की नाही मला नाही माहिती, लगेच येतं, पण मग इथे लगेच दूध पिलं, कारण त्याच्या मागे पुढचं एक कारण आहे. पुढची अरेंजमेंट कृष्णाने करून ठेवली आताच, ते पुढच्या लीलेमध्ये येईल. दूध पिलं आणि कृष्णांना घेऊन यशोदा वसुदेव निघाले. जसे वसुदेव निघाले तसे एक एक गेट आपोआप उघडत गेला आणि पहिरेदार जे सेना होते, सैनिक होते, ते सगळे झोपी गेले, गाढ झोपेमध्ये गेले. पुढे गेल्यानंतर जोराचा पाऊस सुरू होता, मुसळधार पाऊस सुरू होता. एवढ्या पावसामध्ये जाणार कसं? कितीतरी वसुदेवला कारणं होते की बाहेर न जाणं, पण कृष्णांनी सेवा दिली आणि भगवंतांची रक्षा करायची आहे म्हणून किती पण जरी कारणं असले तरी वसुदेव निघाले. आणि एवढे कारणं असून सुद्धा वसुदेव निघाले आणि प्रत्येक कारणांना, प्रत्येक अडचणींवर उपाय नियोजित झाला. भगवंताच्या सेवेसाठी अनेक अडचणी येतील. कोणतरी आजारी असेल, कोणाचं तरी काहीतरी कोणतरी वारला असेल, कोणाचं काहीतरी जॉबला सुट्टीच मिळत नसेल, कोणाकडे काही कारणं येऊ शकतील भगवंताच्या सेवेमध्ये. जन्माष्टमीच्या प्रिपरेशनसाठी
पण आपली जर मनापासून तीव्र इच्छा आहे की नाही, मला या वर्षी 1 महिना मला सेपरेट बाजूला काढून ठेवायचं आहे भगवंतांच्या सेवेसाठी, फुल प्रायोरिटी, मग किती पण बाधा आल्या तरी भगवंत आपल्याला मदत करतात त्यांच्या सेवेसाठी. नाहीतर मग छोटे छोटे बहाणे आपल्याला भरपूर होतात. काय बहाणे छोटे छोटे? अहो प्रभूजी, तो आकाश किती ढगाने भरला आहे, पाऊस बिऊस आला तर मला ऑलरेडी सर्दी आहे, पाऊस पडो की नको पडो याचा अगोदर सुरू झालं. आणि त्याच्यानंतर अजून काय काय बहाणे असतात. समजा कलेक्शनला निघण्यासाठी मी निघणारच होतो ना, एवढेच पाहुणे आले. आता पाहुण्यांचे काय दरवाजा बंद पण नाही करतायत, मग काय करणार? पाहुणे आले. अजून काय बहाणे येऊ शकतात? अजून काय काय बहाणे असतात? नाही सॉरी, बहाणे नाही, चुकीचा शब्द आपला. अजून काय काय कारणं असतात? हां, अभ्यास. हां, नेमकी अभ्यास करायचा येतो त्यावेळेस. अजून अजून काय काय कारणं असतात? सांगा सांगा, तुम्हाला जास्त माहिती आहे माझ्यापेक्षा. आपल्या जामनेरचे भक्त किती प्रामाणिक आहेत आणि किती उत्साही आहे की त्यांना असे कारणं माहितीसुद्धा नाही आहेत की असे काही कारणं द्यायचे असतात किंवा असे काय. कितीतरी ते इनोसंट आहेत, कितीतरी ते म्हणजे पूर्ण तयारीशी आहेत की तर फक्त जन्माष्टमी येऊ द्या प्रभूजी, पॅम्पलेट येऊ द्या आमच्या हातात की बघा आम्ही आता कसं बाहेर निघतो जन्माष्टमी कलेक्शनसाठी, आहे ना. ते प्रामाणिक बघतात. ते प्रार्थना करा की माझ्यासाठी की मी पण असं तुमच्यासारखं प्रामाणिक बनेन. तर वसुदेव निघाले आणि मुसळधार पाऊस पडतोय आणि अनंतशेष त्यांच्या मागे चालतायत, सावली येतात छत्री पकडत. पुढे गेल्यानंतर यमुनेला पूर आलेलं आहे, भरघोष पूर आलेलं आहे. जसं या नदीला पूर आला होता ना 2 दिवसापूर्वी, आला होता का? नाही, आम्ही येताना आता बघितलं, आम्हाला वाटलं बरंच पाणी असेल, पण काय पाणी नाही आहे, एवढंसं वाहत आहे. पूर नव्हता आला. इकडे जास्त पाऊस नाही पडला का? म्हणजे इकडे वर पाऊस नसेल पडला. तापी नदी अशी भरून वाहते, अशी भरून वाहते, अशी भरून वाहते की एका सोडा अर्ध्या तासामध्ये वाहून जाणार जो पाणी आहे तेवढं जरी स्टॉक करण्याची योग्यता असेल आपली, तरी वर्षभर पाणी पुरून उरेल, पूर्ण भुसावळला किंवा जळगावला. तुम्ही कल्पना करा, एवढा मोठा लोड पाण्याचा वाहतोय, अर्ध्या तासामध्ये किती पाणी वाहत गेला असेल. कितीतरी पाणी 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 काय पाणी पाहिजे, घ्या पाणी. आहे काय लायकी आपल्याला अडवायची पाणी? सूर्य एका सेकंदामध्ये जेवढी एनर्जी बाहेर सोडतोय, त्या एका सेकंदात सोडलेली एनर्जी जर आपण स्टॉक करून ठेवू शकलो तर पुढच्या येणाऱ्या अनंत युगासाठी लागणारा जो प्रकाश आहे तो आपल्याला पुरेपूर होईल. एवढी एनर्जी आहे एका सेकंदामध्ये सूर्याच्या. पण अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे स्टॉक करण्यासाठी कॅपॅसिटी नाही आहे. भगवंत एनर्जेटिक आहे आणि ते अरेंजमेंट करतात. यमुनेला पूर आला होता आणि आता जायचं होतं, पण वसुदेव थांबले नाहीत. वसुदेव निघाले, कंटिन्युअसली निघाले आणि जोराने पाऊस होता, पूर आला होता पूर्ण नदीला. चालतायत पाणी गुडघ्यापर्यंत, कमरेपर्यंत, छातीपर्यंत, मानेपर्यंत, तोंडापर्यंत, नाकापर्यंत पाणी आला. चालतच होते. इथे आता काय झालं होतं, यमुना नदी आहे पण यमुना देवी पण आहे. यमुना देवी ही कृष्णांची पत्नी आहे. एवढूसा कृष्ण शाश्वत पत्नी आहे आणि आपले भगवंत चाललेत, त्यांच्या चरणांचा स्पर्श करण्याची इच्छा आहे यमुनेला.
आणि म्हणून यमुना काय करेल, वर लाटांनी कृष्णाच्या चरणांचा स्पर्श करू इच्छिते आणि त्या लाटांमुळे वसुदेवाच्या नाकातोंडात पाणी जातं. कधी कधी असं होतं की दोन्ही भक्त आहेत, ती भगवंताची सेवा करू इच्छितात, पण दोघी भक्तांची सेवा एक दुसऱ्याला विरोध करते. पण सेवा मात्र करायची सगळ्यांना. आणि जेव्हा जोर आणि लाटेने जेव्हा भगवान, आणि मग म्हणून ही तिची चढाओढ बघून भगवान कृष्णांनी पाळण्यातून आपला पाय खाली काढला आणि यमुनेचा सहज स्पर्श झाल्याबरोबर पूर्ण पाणी खाली गेलं आणि वसुदेव सहजपणे, एवढ्या मोठ्या प्रवाहातून, पुरामधून वसुदेव सहजपणे चालत 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 त्या साईडला गेले गोकुळात आणि कृष्णाला तिथे ठेवलं. प्लॅनिंगच्या नुसार बरोबर तिथे एक मुलीचा जन्म झाला होता, तिला घेतला आणि वापस आले. हा कृष्णांचा जन्म आहे, हा डिवाइन ॲस्पेक्ट आहे. कृष्ण प्रकट झाले, पण त्यांनी सांगितलेल्या प्लॅनिंगनुसार यशोदा वसुदेवने कार्य केलं. मुलाचा जन्म झाल्याबरोबर बापाला म्हणतो का, बाबा असं करायचं आहे आपल्याला? मुलगा नाही, वडील म्हणतात असं करायचं आहे. अशा पद्धतीने कृष्णाचा डिवाइन ॲस्पेक्ट आहे. आणि भगवान कृष्ण जन्म, त्यांचं कार्यसुद्धा दिव्य आहे. भगवंताचे जन्मकर्मच मे दिव्यम एवमेव वेती. भगवंताचे जन्म पण दिव्य आहे, डिवाइन ॲस्पेक्ट आहे, कार्य पण त्यांचे डिवाइन आहे, दिव्य आहे. भगवान कृष्णांनी वृंदावनामध्ये त्यांना मारण्यासाठी एक असुरणी आली, त्याचं नाव होता पूतना बालघातिनी. येताना ती अतिशय सुंदर स्त्रीचं रूप धारण करून आली, अतिशय सुंदर स्त्री, एवढी सुंदर स्त्री की आतापर्यंत एवढी सुंदर स्त्री कोणी पाहिलीच नव्हती गोकुळामध्ये. आणि मस्तपैकी पैंजण वाजवत आणि अशी जणू काही नाचत येते. तिच्या हातामध्ये कमळाचा फूल होतं आणि सगळ्यांकडे बघत चालली होती. आणि त्या गोकुळमधले जे पुरुष वर्ग होते बघत बसले होते की ही कोण आहे बाबा, हिला कधी बघितलंच नाही आपण. काही जण म्हणतात अरे एवढी सुंदर हे ही पार्वतीचं नाही. कोणी म्हणतात नाही ही भगवान नारायणांची पत्नी साक्षात लक्ष्मी देवी आहे. तिच्या हातामध्ये कमळाचं फूल बघा. आणि ती आपल्या पतीला भेटण्यासाठी, माधव इथे कृष्ण आहे त्यांना भेटण्यासाठी आले कदाचित, असं काही लोक विचार करत होते. आणि त्याच्यामुळे ती कुठे पण जात होती, तिला कोणी अडवत नव्हतं की कुठे चालली. आणि ती थेट कृष्णांच्या घरात गेली, नंदबाबूच्या घरात घुसली. आणि नंदबाबूच्या घरात घुसली आणि रोहिणी देवी होत्या, यशोदामाई होत्या, ते तिच्याकडे बघत बसल्या. त्यांनी पण बघितलं की एवढा चांगला मेकअप कुठे मिळतो. चर्चा असते ना कधी काही, एखादी स्त्रीने जर चांगला लग्नामध्ये चांगला मेकअप केला तर बाकीच्या बघत बसतात की असा मेकअप करणारा जामनेरमध्ये कोण आहे, कुठला ब्युटी पार्लर आहे, ही चर्चा होती की नाही. किंवा जर तिने एखादी चांगली साडी घातली आणि जर चुकून तिने लेबल काढायचा विसरली तर त्या लेबलवर सगळ्यांचं लक्ष असतो, बघ कुठल्या ह्याच्यामधले आहे, भाग्योदयमधले आहे का. हे जर घातलं तर भाग्य उदय होईल आपलं असं त्यांना वाटतं. अशी सुंदर होती की यशोदा आणि रोहिणी देवी तिच्याकडे बघत बसल्या. ती डायरेक्ट आतमध्ये आली आणि आतमध्ये जाऊन म्हणतात कृष्ण कुठल्या रूममध्ये आहे. आणि हे म्हणतात कृष्ण आतमधल्या रूममध्ये आहे. तिने रस्ता दाखवला आणि ते आतमध्ये असं मंत्रमुग्ध होऊन गेल्या त्या दोघी पण. आणि ती आतमध्ये गेली आणि बाळाला आपल्या कडेवर उचलून घेतलं. आणि ते म्हणतात की हा बाळ माझं दूध पिऊन याच्यामध्ये विशेष दिव्य शक्ती येते. आणि त्या म्हटलं हां तू पण एक देवांगणात दिसतेस आम्हाला, तू पण एक परी दिसतेस बिना पंखाची. आणि म्हणून तिला प्रश्न क्रॉस तिला कोणीच नाही केला. आणि तिने बाळाला घेतलं, आपल्या स्तनांना लावलं. त्या स्तनाला लावून ती कालकूट नावाचं एक खूपच जहरीला असं एक ते विष आहे ते लावून आली होती. कालकूट नावाचं विष, हे ते विष आहे जे समुद्र मंथनानंतर
पहिलं जे समुद्रावर तरंगत आलं होतं ते विष आहे. अतिशय भयंकर. ते विष जेव्हा समुद्रावर निघालं, पसरत चाललं होतं ना, तेव्हा त्या समुद्रामुळे, त्या विषामुळे अशा गरम गरम वाफा निघायला लागल्या होत्या. आणि त्या वाफा आकाशामध्ये जेव्हा जात त्याच्यावरून उडणारे पक्षी आहेत ते मरून पडायचे. ती वाफ प्राण्यांना लागत होती, ते लोक ते तडफडायचे. जलचर पण तडफडायला लागले होते. आणि म्हणून भगवान विष्णूंना बोलवलं, भगवान शिवजींना बोलवलं गेलं. तर हे त्या कॅटेगरीचं विष आहे. पोटॅशियम सायनाइड याची चव कशी असते माहीत नाही आतापर्यंत कोणाला? काय ते ॲसिड आहे? नाही, सायनाइड ॲसिड आहे, पॉइझन आहे. पोटॅशियम सायनाइड विष आहे का? हे का सायनाइड हे भयंकर विष आहे. त्याची चव अजून कोणाला कळली नाही. गिनीज बुकामध्ये नाव येण्याची शक्यता आहे जर चव कोणी सांगू शकला तर. म्हणजे ते सायनाइड एवढं भयंकर विष आहे की त्याच्या गोळ्या बनवून, कॅप्सूल बनवून काही टेररिस्ट लोक घेऊन फिरतात, जेणेकरून जर पकडण्याची वेळ आली पटकन खाऊन मरून जातात. ते एवढं भयंकर, पटकन ते पसरतं आणि लगेच मरतो माणूस. तर हे विष तसं होतं त्याच्यापेक्षा भयंकर कॅटेगरीचं, की नुसता स्पर्श जरी झाला त्याच्या जिभेला तरी मोठा माणूस मरणार. हे तर छोटंसं बाळ होतं काही दिवसाचं. आणि भगवान कृष्णाने तिच्या इच्छेनुसार स्तनपान करायला सुरुवात केली. तोंडामध्ये तिचा स्तन घेतला आणि विष प्यायला लागले. विष पिऊन घेतलं. दूध प्यायला लागले. दूध पिऊन घेतलं. आता प्यायसारखं काही नाही, प्राण पिऊन घेतले. प्राणवायू खेचायला सुरुवात केला आणि तिचे पंचप्राण पिऊन टाकले. जसं पंचप्राण तिचं खेचायला सुरुवात केली तशी अशी एकदम तिलमिलाक झाली. अशी एकदम तिलमिलाक आहे जरा म्हणतो, असं एकदम तडफडून अशी जागी झाली ती. आणि जेव्हा तिने बघितलं की अरे काय होत आहे आणि हे बाळा काय करतो तू, आणि त्याला असं ती सोडवायला लागली आणि त्याला असं ढकलायला लागली. पण कृष्ण काय सोडायला तयार नाही. कृष्ण एक तर पकडत नाही कोणाला लवकर, आणि पकडलं तर सोडत नाही लवकर. कृष्ण असे आहेत की घशाच्या खाली लवकर उतरणार नाही. का? वाकडे आहेत ना 3 ठिकाणी. पण एकदा घशाच्या खाली उतरले, हृदयामध्ये एकदा उतरले, हृदयाच्या बाटलीत एकदा उतरले, मग मात्र निघणार नाही. पण ते उतरवण्याचाच मोठा प्रॉब्लेम आहे. आणि मग कृष्णाने घट्ट पकडून ठेवलं आणि ती त्याला सोडवण्याचा प्रयत्न करायला लागली. त्या मुलगा सोडायला तयार नाही. ती उठली तिथून आणि जोराने पाऊल टाकून पळायला लागले. जोरात ती जेव्हा किंचाळली तेव्हा यशोदामाई आणि रोहिणी देवी पळत पळत आल्या बघायला काय झालं. तोपर्यंत ती घरातून बाहेर पळून गेली आणि पलटा पलटा तिचा जो मूळ रूप आहे तो तिचा मूळ रूप प्रकट झाला. कसला रूप होता तो? भयंकर आसुरणीचा रूप होता. 12 मैल तिची लांबी होती, उंची होती. 12 मैल म्हणजे किती किलोमीटर झाले? 20 किलोमीटर. 1 पॉईंट किती? 1.6. 1 मैल इज इक्वल टू 1.67 1.67 किलोमीटर आहे ना. मग किती झाले? 12 6 आणि 20च्या आसपास 20 किलोमीटर उंची झाली तिची. कसं बघणार तिच्याकडे? आणि तिथे कृष्ण लटकले तिच्या स्तनाला आणि पकडलाय त्याने कृष्णाने. आणि ती म्हणते सोड सोड सोड. आणि पळत 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 एका बगीचाकडे गेली, जो कंसाचा विशेष बगीचा होता. आणि तिथेच
धडामसे खाली कोसळले तर कसा आवाज आला त्याचा, 12 मैल उंचीची धिप्पाट बाई जशी लांबीच फक्त सांगितलेली, रुंदी अजून कशी होती, अशी जेव्हा धाड करून कोसळले तेव्हा मानो असा भूकंप आल्यासारखं व्हायब्रेट झाली जमीन. आणि वृंदावनवासी त्या दिशेकडे, त्या आवाजाकडे पळत पळत गेले, काय झालं आणि कृष्ण कुठे शोधत गेले. कृष्णाने त्या असुरनीला, राक्षसीला मारण्यासाठी काय केलं? तलवार काढली, चक्र काढला, गदा काढली, तिची मान दाबली, काय केलं त्यांनी? काहीच नाही केलं. फक्त स्तन तोंडामध्ये घेतला आणि फक्त दूध पियत होते बस. साधारण ॲक्टिव्हिटी दिसते. ही कृष्णांची डिवाइन पॉवर आहे, दिव्य कृष्णांची, दिव्य त्याचं लक्षण आहे. आणि जेव्हा ती धाड जशी पडली तेव्हा कृष्ण तिच्या छातीवर खेळत होते. तिचं वर्णन केलं आहे पुतनेचं, मेल्यानंतर मेलेल्या शरीराचं, की तिचे जे विखुरलेले जे केस आहेत तिचे, ते झुडपासारखे वाटत होते, काटेरी झुडपासारखे वाटत होते. तिचे नाकाचे ज्या दोन नाकपुडे आहेत त्या मोठ्या मोठ्या गुफेसारखे वाटत होते. तिचे डोळे, बंद डोळे हे असे खड्ड्यासारखे वाटत होते. तिचं शुष्क पोट एक सुकलेल्या तलावासारखं वाटत होते. आणि तिच्या या 2 मांड्या लांब पसरलेल्या नदीच्या मोठ्या 2 किनाऱ्यासारख्या वाटत होत्या, लांब पसरल्या. असं तिचं वर्णन केलं. एवढी भयंकर होती ती. आणि त्याच्यावर कृष्ण असे खेळत होते की जसं काय झालेलंच नाही, किंवा काय माहिती, मला काय माहिती नाही काय झालंय. आणि सगळे लोक आले पळत पळत कृष्णाला शोधता आणि बघतो तर कृष्ण तिच्या छातीवर. आता तिच्या अंगावर चढणार कसं? चढण्यासाठी पण त्यांना काय माहिती कसं चढले ते, त्यांनी शिडी लावली की काय केलं की काय, आणि तिच्या अंगावर चढले आणि मग कृष्णांना मधून काढलं की कृष्ण मस्त खेळत होते. कृष्णाला उचललं आणि खाली घेऊन आले. असं की जसं काय जणू काय झालंय, काय माहिती काय झालं, मला नाही माहिती काय झालं. इनोसंट, एक छोटंसं बाळ कसं झोपलेलं असतं किंवा खेळतं, इनोसंट. हा ह्युमनली एस्पेक्ट आहे. डिवाइन एस्पेक्ट मारण्यासाठी काय करावं लागलं? काय नाही, फक्त खतम, 1 सिप. त्याच्यानंतर तिला कृष्णाला मारण्यासाठी तृणावर्त आला. तृणावर्त माहिती आहे? असं गोल 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 असं गोल 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 बवंडर सारखा आला आणि कृष्णाला उचलला. आणि कृष्ण पण थोडे हलके झाले होते. त्यांना पण थोडं फिरायचं होतं, जरा खूप दिवस झालं घरीच बसलेले. थोडं बाहेर जरा जाऊन एरियल व्ह्यू जरा फिरून येतो. आणि गेले कृष्ण मस्तपैकी वर फिरत 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 खूप ठिकाणी फिरल्यानंतर मग त्यांनी बघितलं बस झाला आता. पण तो जो तृणावर्त होता तो कृष्णाला सोडायला तयार नाही. आणि मग कृष्णाने त्याची मान पकडली. कृष्ण काही दिवसाचे, महिन्याचे होते. एक छोटासा बाळ किती असतो एवढा मोठा, यशोदामाई त्याला कड्यावर घेत होती. त्याचे हात किती मोठे असते, असे छोटे छोटे त्याचे हात होते. त्याचे बोटं किती मोठी असतील, एकदम बारीक बारीक त्याचे बोटं असतील कृष्णाचे. त्या बोटांनी त्याचा गळा दाबला, बोटांनी गळा दाबला. आणि ती मिठी, ती गळा भेट तृणावर्त सोडवू शकला नाही. आणि कृष्णाने आपला वजन वाढवला. आणि तृणावर्तला ते वजन एका मोठ्या डोंगरासारखं वजन वाटायला लागलं. आणि एवढा मोठं वजन, जड वजन होतं की त्या वजनाने तो तृणावर्त अशा स्पीडने, एकदम जोराने स्पीडने एकदम खाली आला. आणि खाली आल्यानंतर मोठ्या एका दगडावर, एखाद्या खडकावर धडामचे पडून त्याची हाडांची पूर्णाची चटणी आणि चुरा झाला. फिनिश. आणि मारल्यानंतर कृष्ण त्याच्या छातीवर मस्तपैकी खेळतायत. आणि लोक आले पळत 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 पळत, कृष्ण कुठे? आणि बघतो तर कृष्ण खेळतोय. पटकन कृष्णाला उचलून घेतला. आणि सगळे प्रार्थना करायला लागले, अरे बरं झालं आपल्या कृष्णाला काय झालं नाही, तो असुर मारला गेला त्याच्या कुकर्माने.
तृणावरच्या अगोदर शक्टासूर आला होता. शक्टासूर, शकट म्हणजे छकडा पाहिजे. छकडा, छोटी बैलगाडी, मोठी नाही, छोटी बैलगाडी, त्याला छकडा म्हणतात, शकट म्हणतात त्याला. तर त्याच्या ॲक्च्युली शक्टासूर जो असा असुर होता की त्याला काही रूपच, त्याला शरीर नव्हतं, बिना शरीराचा होता तो. आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या शकटाचा आश्रय घेतला होता. आणि त्या शकटाच्या जिथे शकट लावला होता, शकट म्हणजे घरासमोरून तो एक छोटासा छकडा होता, तिथे तो होता, वाट बघत होता की कृष्णाला कधी बाहेर आणला जातो. आणि यशोदामाईने त्या छकड्यालाच, त्या छकड्याच्या खाली आडोशाला एक झोडी पाळणा बांधला होता. आणि घरी एक मोठा फंक्शन आहे, कृष्ण थोडासा थकलेला वाटतोय, त्याला झोपवण्यासाठी तिथे घेऊन आले, छकड्याच्या खाली झोपवलं. आणि कृष्णाला माहिती इथे असुर आहे. आणि कृष्णाने त्या पाळण्यामध्ये खेळता खेळता आपला पायाचा अंगठा असं त्या छकड्याला फक्त असा टच केला, असं करता करता असं टच केला फक्त. त्या टचने तो छकडा आकाशामध्ये अशा स्पीडने उडला आणि खाली धडामसे पडून चुरा झाला त्याचा. आणि त्याच्यावर मोठे मोठे भांडे होते त्या छकड्यामध्ये, त्यांचा मोठा आवाज झाला. आणि आवाज झाल्याबरोबर सगळे लोक पळत आले बघायला काय झालं. आणि बघतात तर कृष्ण फक्त सेफ आहे आणि छकड्याचा चुरा. हे बघून ते म्हटले की झालं कसं काय. जसं ते विचार लागलं ना झालं कसं काय, तेवढं तिथे लहान पोरं होते, ते पोरं आले बघायला. तेव्हा मी सांगतो बोले काय सांग काय झालं. तर म्हणजे कृष्ण असा खेळत होता, झोपला होता, झोपेतून उठला कृष्ण, खेळत होता. आणि खेळता खेळता कृष्णाने लात मारली. आणि कृष्णाने लात मारल्याबरोबर तो छकडा आकाशामध्ये उडला आणि खाली पडला आणि चुरा झाला. सगळे लोक त्यांच्याकडे बघायला लागले की कृष्णाने लात मारली. ते बोलले हो, आपल्या कृष्णाने लात मारली. ते म्हणते अच्छा, ठीक आहे. त्या लोकांनी काही सिरियसली नाही घेतलं का, कृष्ण लात, एवढंसा छोटा मुलगा आहे, लात मारून काय होणार आहे. हा कृष्णाचा डिवाइन ॲस्पेक्ट. आणि कृष्णाचा ह्युमनली ॲस्पेक्ट काय आहे. कृष्ण ढगांचा गडगडाट पण झाला तरी कृष्ण असे घाबरायचे आणि पळत येऊन यशोदामाईला मिठी मारायचे. ते म्हणलं मैया. तिकडे आवाज आला तर मैया हसायची. मैया म्हणजे अरे घाबरू नको, ते ढग गडगडतायत, इंद्रदेव आहे, ते वर्षा करतायत, त्याच्यामुळे. ते म्हणले नाही, ती वीज आपल्या आतमध्ये आली तर ते मोठा आवाज येतो तो. आणि ते जसा आवाज आला की जसा नंदबाबा आणि यशोदाला ते मिठी मारायचे. लहान मुलं पण घाबरतात, कृष्ण पण घाबरत होते. लहान मुलं, कृष्ण नंदबाबाने एकदा नंदबाबा कुठेतरी चालले होते आणि कृष्ण त्यांच्या मागे आला. कृष्ण, बाबा तुम्ही चालले, मी पण येतो. तेवढे नाही बाळा तू नको येऊ. मुलं मागे लागतात ना, पप्पा बाहेर निघाले, मम्मी बाहेर निघाल्यावर कृष्ण म्हणतात की, नंदबाबा म्हणतात की नाही. आणि नंदबाबांनी त्यांना सांगितलं की जा कृष्ण, मग चप्पल घेऊन ये, त्या दारी ठेवलेली आहे, इकडून निघायचं, एकदा चप्पल घेऊन ये. आणि कृष्ण लगेच पळत यायचे आणि लगेच नंदबाबाचे चप्पल आपल्या खडाऊ उचलायचे आणि ते जड येत, मग ते आपल्या डोक्यावर ठेवायचे, छोटेसे कृष्ण. आणि चालत बाहेर जायचे आणि चप्पल नंदबाबांसमोर ठेवायचे. नंदबाबांना ते बघून एवढा आनंद व्हायचा की वा, काय आज्ञाधारक माझा मुलगा आहे. चप्पल त्याला उचलत नाही, तर डोक्यावर ठेवली आणि डोक्यावर घेऊन आला. डोक्यावर चप्पल आणली वडिलांची, किती मोठा आदर आहे हा. आणि मग नंदबाबा, मग त्यांना सांगायचे, नंदबाबा यशोदामाई सांगायचे, जा बडं तू तिथला पाठ घेऊन ये. पाठ माहिती, पाठ घेऊन ये. आणि मग कृष्ण जायचं होतं पाठ घ्यायला आणि पाठ उचलायचा आणि उचलायचे, नाही उचलला, परत उचलायचे, परत प्रयत्न करायचे की नाही उचलत, परत ठेवला. मग त्याच्यानंतर कृष्ण यशोदामाईकडे यायचे आणि असे उभे राहायचे आणि यशोदामाई म्हणायची की काय रे पाठ नाही आणला. आणि तेव्हा ते कृष्ण असे आपले जे भाऊ आहे ते असे करून सांगायचे की माझ्याने होणार नाही, मला कधी उचललं जाणार नाही, असे आपला तोंड करायचे. आणि यशोदामाई हसायचे, नंदबाबा हसायचे. एकदा कृष्णांना लहानपणी ते गाईचा स्तनांना जाऊन डायरेक्ट तोंड लावून दूध प्यायचे. असं कधी कोणी केलं नसेल कदाचित, स्तनांना लावून दूध प्यायचे. एकदा गाई गो दोहोंचं अशी वेळ होती सकाळची आणि कृष्ण आणि बलराम दोघे पण असे बाहेर निघाले आणि त्यांनी वासरं बघितले
आणि लहान लहान वासरं असतात ना, गाईचे वासरं तुम्ही बघितलं असेल ना, ते फार मस्ती करतात, खूप उड्या मारतात, त्यांना पकडणं फार कठीण असतं, बघितलं असेल तुम्ही कदाचित. तिथे वासरं होते, कृष्ण आणि बलराम असे मागे मागे चालत 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 रांगत 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 असं मागे 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 गेले आणि त्या वासराच्या शेपटीला पकडलं. जसं त्या वासराच्या शेपटीला पकडलं तसं ते वासरू एकदम दचकलं आणि वासरू दचकल्याबरोबर त्यांनी उडी मारली अशी ते पळायला लागलं आणि ते पळायला लागलं. त्याच्या मागे कृष्ण घासत 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 त्याच्या मागे सरपडत त्याच्या मागे 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 मागे. आणि जसं तो वासरू घाबरून पळायला लागलं तसं कृष्णाने त्याला कृष्ण घाबरून त्यांनी अजून जोरानं पकडलं, घट्ट पकडलं. कृष्णाने जसं ते घट्ट पकडलं आणि आवडली शेपटी तसं ते वासरू अजून पळायला लागलं. आणि अशा पद्धतीने ते तेवढ्या एरियामध्ये पूर्ण असं कृष्ण आणि बलराम दोघे पण असे घासत घासत आणि असं खरचडत असं त्यांना नेण्यात आलं. ऑफकोर्स वृंदावनची जी माती आहे ती फार सॉफ्ट आहे, त्याच्यामुळे कृष्ण बलरामला असं काय आपल्या मातीसारखं झालं नाही. आणि सरोवरातून पाण्यातून त्यांना घासत घासत घेऊन गेले. आणि हे सगळं दृश्य वृंदावनच्या गोपी आणि यशोदामाई, रोहिणी देवी बघत होते आणि सगळेजण त्याचा आनंद घेत होते आणि हसत होते. कृष्ण असे घासत 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 गेले. पुढे जाऊन कृष्णाचं एक नाव पडलं घसीटाराम. घसीटाराम हलवाई एक दुकान आहे, देवीचं नाव आहे घसीटाराम. असे कृष्ण हा ह्युमनली ॲस्पेक्ट आहे. कृष्णाच्या लीला अशा आहेत आणि लहानपणी असे कार्य करायचे कृष्ण. एकदा कृष्ण माखन चोरी करण्यासाठी त्यांनी बघितलं की ही इथे एक माखन म्हणजे मक्खन असं लोणी, आणि ते लोणी वर टांगून ठेवलं जायचं मडक्यामध्ये. बघितलं तुम्ही? काय म्हणतात त्याला? शिक्क म्हणतात का? शिक्क काहीतरी म्हणतात, शिक्क काहीतरी म्हणतात. शिक्याला टांगून ठेवायचे ते. आणि एकदा बघितलं कृष्णाने की इथे टांगून ठेवलं आहे पण याचं काय माझा हात जात नाही आणि हे काय मिळत नाही मला. त्यांनी काय केलं, गाईला चारा देत देत आणि ढकलत ढकलत बरोबर त्या ठिकाणी घेऊन आला जिच्यावर लोणी आहे, आणि कशाचा तरी आधार घेऊन त्या गाईवर चढला. कृष्ण गाईवर उभं राहून त्या मटक्याला पकडला आणि मटक्याला पकडला आणि त्यातला लोणी काढला आणि लोणी घेऊन खायला सुरुवात केली. आणि मटक्याला पकडला आणि थोड्याच वेळात गाय तिथून पळाली. आणि कृष्ण त्या मटक्याला आणि त्या शिक्याला पकडून जोर जोराने ओरडतात, मैया 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 मैया. आणि त्याच्यानंतर मैया यशोदा मैया आले तिकडनं पळत पळत. आणि यशोदा मैया बघितलं तर काय हे कृष्ण लटकला आणि पकडून त्याला खाली काढलं. आणि मग यशोदा माई त्याला सगळे हसायला लागले आणि त्याला म्हटलं की तुला असे उद्योग करायला कोणी सांगितले होते, अशा खोड्या करायला कोणी सांगितले होत्या. हा कृष्णांचा एक स्वीट मधुर पास्ट टाईम आहे, पण ह्युमनली ॲस्पेक्ट आहे. एक मानवी पद्धतीने ते लीला करतायत. पुढे जाऊन पण त्यांच्या बऱ्याच अशा लीला येतात की ज्या दिसताना मानवी लीला दिसतात, पण कृष्ण हे दिव्य आहे. पण ते सुद्धा आपल्यासारखे पण आपल्यापेक्षा श्रेष्ठ त्यांचं व्यक्तिमत्व आहे. तर असं कृष्णांचं दोन ॲस्पेक्ट आहेत, एक डिवाईन आणि एक ह्युमनली ॲस्पेक्ट. या दोन ॲस्पेक्टमध्ये आता कृष्णांच्या लीला पहिल्या एका सेक्शनमध्ये आहेत वृंदावनामध्ये, त्याच्यावर आपण चर्चा करू. तुम्ही तयार आहात? ओके. तर वृंदावनातल्या कृष्णाच्या लीला श्रीमद भागवतमच्या 10व्या स्कंदामध्ये कृष्णाच्या लीलांचं वर्णन येतं. आता थोडं वॉर्मअप झालेलं आहे. 10व्या स्कंदामध्ये कृष्णाच्या लीलांचं वर्णन येतं. 10व्या स्कंदामध्ये किती अध्याय आहेत? कोण सांगेल? कृष्ण बुक कोणाकडे? कृष्ण बुक किती अध्याय आहेत त्याच्यात? किती मोठा आहे? एवढा मोठा की एवढा मोठा? 90 अध्याय आहेत. 90. श्रीमद भागवतमच्या 10व्या स्कंदामध्ये सगळ्यात जास्त म्हणजेच 90 अध्याय येतात. त्या 90 अध्यायामध्ये कृष्णांच्या प्रथम
गोकुळ आणि वृंदावन, गौचरण ह्या सगळ्या लीला येतात पहिल्या अध्यायापासून ते 40व्या अध्यायापर्यंत. म्हणजे पहिले 40 अध्याय हे वृंदावन लीलेवर चर्चा आहे, ज्यामध्ये कृष्ण मथुरेतून गोकुळला येतात आणि गोकुळवरून ते वृंदावनला येतात आणि तिथे नंदग्रामला येतात आणि तिथे स्थायिक होतात. राधाराणीसुद्धा अगोदर रावळला होती, रावळवरून बरसाण्याला येतात. तर अशा पद्धतीने ही 40 अध्याय आहेत, 1 ते 40, ज्यामध्ये गोकुळमध्ये बरेचसे असुरांना ठार केलं कृष्णाने, ज्यामध्ये पुतना, तृणावर्त, शकट, त्याच्यानंतर यमला अर्जुन उद्धार ही शेवटची लीला झाली. यमला अर्जुनच्या उद्धारानंतर सगळ्यांनी बघितलं की अरे इथे फारच असुर यायला लागलेत, नको ही जागा आपण चेंज करू, आणि म्हणून त्यांनी गोकुळमधून ते निघून इकडे वृंदावनकडे आले. मग नंदग्रामला थांबले आणि तिथून जाऊन गाई चारण्यासाठी आजूबाजूच्या जंगलामध्ये जायचे. आजूबाजूच्या जंगलात एक मोठे मोठे जंगल, तिथले एकूण 12 जंगल आहेत. छोटे मोठे खूप आहेत, मुख्य 12 जंगल आहेत. त्या 12 जंगलपैकी 12 वनांपैकी एक वन आहे, त्याला म्हणतात वृंदावन. वृंदावन हे एक वन, असे 12 वन आहेत वेगळ्या वेगळ्या ठिकाणी. ज्या ठिकाणी जे आहे जास्त त्याचं नाव त्या वनाला पडलं. जसं इथे खूप साऱ्या तुलसी आहेत म्हणून ते नाव पडलं वृंदावन. तुलसीचं एक नाव आहे वृंदा. काही ठिकाणी खूप ताडाची झाडं आहेत, ताल वृक्ष आहेत, त्याला नाव पडलं तालवन. काही ठिकाणी खूप कोकिळा आहेत, ते किलबिल करतात, त्याला नाव पडलं कोकिलावन. असे एकूण 12 वन आहेत. मग कृष्ण तिकडे राहिले, गोकुळमधून वृंदावनकडे गेले आणि तिथे मग बरेचसे असुर आले त्यांना मारण्यासाठी, आणि मग त्या सगळ्या असुरांचा त्यांनी वध केला. आणि त्या सगळ्या असुरांचा वध करता 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 शेवटी कृष्ण आणि गोपी यांच्या सुंदर लीला झाल्या. त्याच्यामध्ये रासलीला येते, रास पंचाध्याय 28, 29, 30, 31 आणि 32 हे रास पंचाध्याय. आणि त्याच्यानंतर मध्ये बाकीच्या बऱ्याच असुरांना मारल्यानंतर इंद्राचा गर्वहरण पण होतात आणि ब्रह्माजींचं विमोहन पण करतात. या लीला झाल्यानंतर मग एक मोठ्या असुराने आक्रमण केलं आणि 2 असुर एकदाच आले. जरासंध तर पुन्हा पुन्हा येतच होता. आतापर्यंत तो 17 वेळा आला होता आणि 17 वेळा त्याला हरवलं होतं आणि त्याच्या सगळ्या सेनांना ठार करून त्याला एकट्यालाच परत पाठवलं होतं. असं 17 वेळा केलं. बघा किती, एवढं 17 वेळा तर कोण परीक्षेला पण बसणार नाही नापास झाल्यानंतर. एकदा, दोनदा, तीनदा झाला, जाऊ दे मोर दे. 17 वेळा तो 23 अक्षयोनी सेना घेऊन यायचा. कुरुक्षेत्रामध्ये किती अक्षयोनी सेना होती? कुरुक्षेत्र युद्धामध्ये, कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये किती अक्षयोनी सेना होती? असू तर नाही किती, पण आपल्याला काय करायचं तसं? आपल्याला काय त्यांना जेवायला द्यायचं आहे? नाही. 18 होती. 18 अक्षयोनी सेना होती कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये. 18. आणि या जरासंध किती आणायचा? 23 अक्षयोनी सेना प्रत्येक वेळेस. असं किती वेळा झालं? 17 गुणिले 23 करा, किती लोकसंख्या झाली, किती 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 असुर. मग कृष्ण त्यांना मुद्दाम ठार करत नव्हते जरासंधला. का? कारण जरासंध हा असुर प्रवृत्तीचा आहे. तो जो ज्या प्रवृत्तीचा असेल ना त्याची तशीच संगत मिळते, तसेच लोकांना तो घेऊन येणार आहे. मग कृष्ण कशासाठी आले इथे? पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी. यदा यदा हे धर्मस्य ग्लानिर्भवति भारतम्. मग प्रत्येक असुराकडे जा आणि प्रत्येक असुराकडे जात बसा, त्याला मारत बसा. त्याच्यापेक्षा एकाच ठिकाणी बसतो, सगळे जरासंध सगळ्यांना घेऊन येईल, एका ठिकाणी होलसेलमध्ये सगळ्यांना खतम. म्हणून कृष्ण हे होलसेल डीलर आहेत. त्याच्याकडे असं रिटेल गोष्ट चिल्लर काय मागू नका. एखाद्या मोठ्या सेटकडे जाऊन काय मागाल तुम्ही? असं काय तुम्हाला काय 10-5 रुपये मागणार आहे काय? मोठ्या सेटकडे गेल्यानंतर मोठ्या गोष्टी काहीतरी मागितल्या पाहिजेत. म्हणून कृष्णांकडे गेलं तर काय मागितलं पाहिजे? हे चिल्लर पुत्रम देई, धनम देई, भार्याम देई, पतिम देई, हे छोट्या मोठ्या गोष्टी, प्रॉपर्टी देई, बंगला देई, हे काय चिल्लर आहे सगळं. काय मागायला पाहिजे? भगवंता या भौतिक जगातून मुक्त करा आम्हाला आता.
आणि एक गोष्ट जी सगळ्यात मौल्यवान आहे, जी तुम्ही कोणाला देत नाही, ते म्हणजे तुमची भक्ती आम्हाला पाहिजे. तुमची भक्ती आम्हाला मिळव, तुमच्यामध्ये प्रेम आमचं जडव. याच्यामध्ये जो आनंद आहे तो या भौतिक जगात आनंद नाही आहे. ह्या गोष्टी मागितल्या पाहिजेत कृष्णांकडे. दोन्ही असुरांनी 17 वेळा मारल्यानंतर 18व्या वेळेस तो परत आक्रमण करायला जेव्हा आला जरासंध, त्यावेळेस एक दुसरा राजा आला, यवन प्रांतातून आला तो. म्हणजे अरब कंट्रीतून आला होता हा यवन म्हणजे मुसलमान. काल यवन त्याचं नाव होतं. आणि 1,00,000 सेना घेऊन आला होता तो. इकडे 23 अक्षौहिणी सेना, इकडे 1,00,000 सेना घेऊन, 1,00,000 नाही जास्त होती, काही करोड होते वाटतं, तो घेऊन आला होता तेवढी सेना. दोन्ही शत्रुपक्ष एकत्र येऊन जर युद्ध करत राहिलं तर भगवान कृष्णाने विचार केला की जर याच्याशी युद्ध करेल तोपर्यंत हा माझ्या प्रजेला त्रास देईल, आणि याच्याशी युद्ध कराल तर तो प्रजेला त्रास देईल, आणि म्हणून त्याच्यापेक्षा युद्ध न करणंच बरं, प्रजेचं रक्षण करावं. आणि म्हणून भगवंतानी रातोरात सगळी त्यांची नगरी आहे ती शिफ्ट करून टाकली द्वारकेला. द्वारका रातोरात तयार केली. रातोरात घर बांधा बरं, झोपडी तरी बनते का बघा रातोरात. इकडे भुसावळला मंदिराचं काम चालू आहे, 4 महिन्यापासून त्या खड्ड्यामध्येच आहे अजून, बेसमेंटमध्ये. आणि आताच्या पावसामध्ये तर खड्डा भरला पाण्याने, एवढं पाणी त्याच्यात. आम्ही त्याला मोटर लावले, अगोदर मोटर लावली, ते आपली घरात पाणी भरायची मोटर असते ना, ती लावली. 3-3.5 तास ती कंटिन्यू चालू होती. 3.5 तास कंटिन्यू चालू असताना तेव्हा ती अर्धा इंच लेवल कमी आली पाणी. म्हणजे पाणी काय लेवलचं पाणी आहे ते विचार करा. आणि आता मोठा पाईप लावला आम्ही एवढा मोठा, ती 3 तास चालली तर तेव्हा ती अर्धा 1 फूट खाली आली. भगवान कृष्णाने क्रिएशन एवढं सोपं नाही आहे, आपल्यासाठी फार कठीण आहे, पण कृष्णांसाठी मिरॅकल. एका रात्रीत द्वारका तयार केली आणि एका रात्रीत त्यांना सगळ्यांना शिफ्ट पण केलं, ट्रान्सपोर्टेशन फ्री. परत प्रत्येकाला काही चॉईसच ठेवली नाही, कोणाचं अकोमोडेशन काय, हा म्हणतो ही माझी रूम आहे, तो म्हणतो ती माझी रूम आहे, तू माझ्या रूममध्ये कसा काय घुसलास, आणि हा डबल बेडचा आहे, हा मला पसंत नाही, हे हा टेन्शनच ठेवला नाही. प्रत्येकाला आपापल्या रूममध्ये डायरेक्ट बेडवर झोपलेले. आणि सकाळी जेव्हा ते उठले सगळेजण, आणि सगळेजण उठले गेले, चाचपडत गेले तिकडे, ते बोलले अरे इकडे भिंत तिकडे भिंत, दरवाजा कुठे, द्वार कहाँ है, द्वार कहाँ है, द्वार कहाँ है. तो द्वार का नाम पड़ गया, द्वार कहाँ, द्वार कहाँ, द्वार कहाँ. बोले ये द्वारका है, हम द्वारका में आ गए. आणि मग कृष्ण जेव्हा पळून गेले, हे 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 मथुरेमध्ये घडलं, हे मथुरेमध्ये घडलं. आणि हे जेव्हा घडलं तेव्हा कृष्ण शिफ्ट झाले, की असुरांचं खूप आक्रमण होतं म्हणून कृष्ण शिफ्ट झाले द्वारकेमध्ये. वृंदावनामध्ये जेव्हा कृष्ण होते आणि कृष्णाने या सगळ्या असुरांचा जेव्हा वध करत होते, आणि ह्या असुरांचा वध करता करता सगळ्या असुरांना मारून टाकलं कृष्णाने. आता कंसाने बघितलं की सगळ्यांना हा मारतोय, तिथे पाठवलेलं सगळ्यांना मारतोय, परत कोणाला पाठवत नाही जिवंत, यालाच कृष्णालाच बोलून घेतो आणि इथे बोलूनच त्याला ठार करतो, हा त्यांनी प्लॅनिंग केला. आणि म्हणून अक्रूर दादाला, अक्रूर चाचाला पाठवलं रथ घेऊन, सोन्याचा रथ, नवीन रथ घेऊन पाठवलं. आणि अक्रूरजीने कृष्णाला विनंती केली की चला, तुमचे आईवडील जेलमध्ये आहेत, खरे आईवडील तुमचे जन्मदाते आईवडील कोण, वसुदेव आणि देवकी. आणि मग तेव्हा कृष्ण त्यांच्यासोबत जातात आणि कंसाचा वध करतात. आणि मग जेव्हा ते मथुरेला जेव्हा जातात तेव्हा ते मथुरेतच राहतात. अशा पद्धतीने वृंदावन लीला इथे समाप्त होते. जन्म, त्याच्यानंतर मथुरेला, त्याच्यानंतर गोकुळला शिफ्ट होतात, गोकुळमध्ये राहतात काही दिवस, काही असुरांचा वध तिथे होतो, खूप असुर येतात म्हणून तिथून ते शिफ्ट होतात, वृंदावन एरियामध्ये येतात. वृंदावनामध्ये सुद्धा बरेच असुर येतात, त्यांचं पण ते वध करतात, पण तेव्हा कृष्ण मोठे पण होतात, आनंद घेतात, गायी चारण्यासाठी दूर दूरपर्यंत जातात. गोवर्धनधारी लीला होते, ब्रह्मविमोहन लीला होते तिथे, भगवंताची रास लीला पण तिथे होते. आणि त्याच्यानंतर शेवटी सगळ्या असुरांचा
ठार करतात. कंस ज्याला ठार करायचा होता तो स्वतःच आपला काळ बोलवून घेतो आहे. आणि मग कृष्ण मथुरेला अक्रूरासोबत जातात. आणि अशा पद्धतीने भागवतमच्या 10व्या स्कंदाचे पहिले 40 अध्याय संपतात. आणि 41व्या अध्यायापासून 51व्या अध्यायापर्यंत कृष्ण द्वारकेला राहतात, मथुरेला राहतात. आणि मथुरेमध्ये काय काय लीला होतात, मथुरा भ्रमण कसे होते, कंसाचा वध कसा होतो, त्याच्यानंतर देवकीचे जे पुत्र 6 पुत्र ज्यांना ठार केलं होतं त्यांना वापस बोलून घेऊन येतात. सगळ्यांचं वर्णन 11 अध्यायामध्ये येतात. आणि त्याच्यानंतर कृष्ण जरासंधा आणि त्या कालयवनमुळे द्वारकेला शिफ्ट होतात. आणि त्याच्यानंतर राहिलेले अध्याय तिकडे होतात कवर. तर पहिले 1 ते 40 अध्यायामध्ये कसलं वर्णन आहे, वृंदावन. 41 पासून 51 पर्यंत कसलं वर्णन आहे, मथुरा लीला. वृंदावन लीला, मथुरा लीला. आणि पुढे 52 पासून 90व्या अध्यायापर्यंत कुठल्या लीलांचं वर्णन आहे, द्वारका लीला. मग पहिले 40 अध्याय वृंदावन लीला, दुसरे किती अध्याय मथुरा लीला, 11. आणि पुढे द्वारका लीला किती अध्याय, 39. 39, 40, 11, 39 किती झाले, 90 झाले बरोबर. 90 अध्याय 10व्या स्कंदामध्ये येतात. आपण पुढे जाऊन पुढच्या येणाऱ्या सत्रामध्ये सेक्शनवर चर्चा करू. आज आपण चर्चा केली वृंदावन लीला, थोडा लीला घेऊन पुढच्या वेळेस चर्चा करू मथुरा लीला. भगवंतांनी मथुरेमध्ये काय काय लीला केला, म्हणजे पूर्ण आपला कृष्णा बुक 10वा स्कंद कवर होऊन जाईल जन्माष्टमी येईपर्यंत. श्री कृष्ण भगवान की जय. श्री जन्माष्टमी महामहोत्सव की, जगद्गुरु श्रील प्रभुपाद की, गौर प्रेमानंदे. हरे कृष्णा. कोणाचा काय प्रश्न आहे, टीका टिप्पणी? यस. मला जेवढं समजलं तेवढं मी रिपीट करतो आहे की तुमचा प्रश्न असा आहे का की भगवान कृष्ण त्यांच्यासमोर चतुर्भुज रूपात प्रकट झाले तरीसुद्धा त्यांना वात्सल्य प्रेम त्यांचं कसं काय आलं, हा क्वेश्चन आहे. तेच वात्सल्य ना. हां, तर त्यांचा मुलगा म्हणून त्यांनी 9 महिने त्याला गर्भामध्ये ठेवलं होतं. मी खूप ठिकाणी असं ऐकलं आहे. एखादी आई मुलाबद्दल फार चांगली वकालत करते, ती तो बिचारा कसा पण असो, काही पण झाला तरी पण ती हा शब्द हमेशा वापरते, 9 महिने पोटात ठेवलं मी त्याला, 9 महिने पोटात ठेवलं मी त्याला, असे म्हणतात. 9 महिने गर्भामध्ये म्हणजे माझा शरीराचा एक तुकडा आहे असं ती मानते. आणि म्हणून तो वात्सल्य भाव हमेशा असतो. ते खूप छान चित्र कृष्णा बुकमध्ये तुम्ही बघाल की त्याच्यामध्ये यशोदा वसुदेव जे आहेत ते कृष्णाला स्तुती करतात, त्यांच्या हात असे आहेत. आणि देवकी मैया तिथे आहे, इकडे कृष्ण चतुर्भुज रूपामध्ये आहेत आणि बाजूला छोटं बाळ दाखवलं आहे, कृष्ण बाल्य रूपामध्ये आहेत, असं चित्र दाखवलं तिथे वसुदेव हे चतुर्भुज रूप कृष्णांना बघून स्तुती करतायत, असं त्यांचा हात आहे. आणि देवकी मैयाचं लक्ष पूर्णपणे ते छोट्या लहान बाळाकडे, आणि त्याच्याकडे बघताना त्याची दृष्टी अशी आहे की माझं बाळ, वात्सल्य भाव आहे त्याच्यामध्ये. तर देवकी मैया ही भगवंतांना जरी ऐश्वर्य रूपामध्ये जरी बघितलं असेल तरी पण वात्सल्य हे प्रॉमिनंट होतं त्यांच्यासाठी. आणि यशोदा माईचं पण असं कधी कधी व्हायचं
की जेव्हा त्यांनी तोंडामध्ये ब्रह्मांड बघितलं तेव्हा ते म्हणलं, अरे हा कोण मुलगा आहे. कृष्णांचे प्रति कृष्णांचं दैवी रूप, डिवाईन ॲस्पेक्ट कृष्णांचं त्यांना हे झालं. पण कृष्णाने बघितलं की अरे हे बरोबर नाही, मला यांच्यासोबत मला ही आई म्हणून पाहिजे. म्हणून त्यांनी ते त्यांचं जे डिवाईन जो त्यांचा दृष्टिकोन होता तो झाकला महामायेद्वारे, योगमायेद्वारे, आणि त्यांचं वात्सल्य पुन्हा पहिल्यासारखं झालं. आणि ते म्हटलं नाही 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 हे काहीतरी असेल, माझा कृष्ण आहे. आणि लगेच कृष्णाला त्यांनी जवळ घेतलं आणि गेले. तर असा त्यांचा जो वात्सल्य आहे तो वात्सल्य कधीकधी असा ऐश्वर्य भावाने कधीकधी प्रभावित होतो, पण प्रॉमिनंट त्यांचा वात्सल्य हा जास्त असल्यामुळे तो हमेशा येतो. कधीकधी त्यांचा ऐश्वर्य बघून, कृष्णाचं शौर्य बघून बाकी सगळे मित्र म्हणतात की यार हे आपलाच मित्र आहे की कोण, आता जास्त शक्तिशाली वाटतो. कंसाला मारल्यानंतर त्यांचे जे दोस्त होते, मित्र होते, ते म्हणतात की हा आपलाच कृष्ण आहे की हा दुसरा कोण आहे. कंसाला मारल्यानंतर सगळं मॅटर सॉल्व्ह झाल्यानंतर श्रीदामा तिथे आला आणि श्रीदा म्हणतो, कृष्णा चल कुस्ती खेळू. कृष्ण म्हणतो चल कुस्ती खेळू. मग दोघांची कुस्ती झाली आणि कुस्ती खेळून कृष्णाने श्रीदामाने कृष्णाला आपटलं, कृष्णाला पाडलं. आणि कृष्णाला पाडल्याबरोबर कृष्ण म्हणतो अरे हारलो. आणि श्रीदाम म्हणतो अरे हा तर आपलाच कृष्ण आहे, की ज्याला मी पाडू शकतो म्हणजे तो आपला कृष्ण आहे. पण कंसमध्ये काय ताकद बिकत आहे की नाही, ज्याला मी पाडतो कृष्ण, त्या कृष्णाने कंसाला मारलं. म्हणजे त्यांचा भाव हा आहे की हे चानवर मुष्टिक आणि हे कंस हे काय होते हे असं आहे. ते वृंदावनामध्ये सगळं असं आहे. तर ह्यांचं हे कोणी साधारण लोक नाही आहेत, यांचं फार कृष्णांप्रती फार दिव्य प्रेम आहे यांचा अगोदर. आणि त्याच्यामुळे भगवंतांप्रती त्यांचा एक विशेष भाव, तो त्या भावामध्ये त्यांची भक्ती आहे, दृढ झालेली आहे. मग कधी कधी ऐश्वर्याने जर त्यांना स्पर्श होत असेल तरी पण तो काही क्षणापुरती राहतो, तो पुन्हा निघून जातो. आणि त्याचं अशी भगवंताची इच्छा आहे म्हणून तसं होतं. भगवंतांनी त्यांच्यासोबत आदानप्रदान वात्सल्य भावात करायचं आहे म्हणून, आणि त्यांनी तो प्रेम विकसित केला आहे तसा म्हणून. जरी त्यांनी बघितलं भगवंतांना चतुर्भुज रूपामध्ये तरी त्याच्यानंतर त्यांचं परत वात्सल्यभाव जागृत झाला. ठीक आहे. अजून काय प्रश्न आहे कोणाचा? काय अनाउन्समेंट आहेत? जन्माष्टमी कोण माताजी अनाउन्समेंट करा. जन्माष्टमी साडीबद्दल अनाउन्समेंट करायचं म्हणताय बघा. चालू आहे ना तुमच्या ग्रुपवर काहीतरी, हे पण रेकॉर्डिंग करताय का?